विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इफ्तार हा रमजातील धार्मिक सणांपैकी एकच मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर असं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सध्या ठाण्यातील हाजोरी नाका इथे आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व मुस्लिम धर्मियांकरता रोजा पार्टीचं नक्कीच आपण पाहू शकतो। आपण सध्या आहोत ठाण्यातील हाजोरी नाका इथे आणि आपण पाहिलं तर माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांकरता या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। एक मिनट मैडम, एक मिनट सर, क्या चाहिए? बच्चों को कौन देख रहा है? माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ठाण्यातील हाजोरी नाका येथे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठ्या संख्येने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा आपल्याला समावेश पाहायला मिळतोय। त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे इथे या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण पुरुष बांधवांचा गट आहे। जर थोड्याच वेळात आपण खाली देखील जाणार आहोत, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात महिला वर्गांसाठी देखील या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो अजानच्या नंतर या ठिकाणी यांनी उपवास सोडल्याचं या चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रोजा त्यांचा पवित्र सण मानला जातो रमजानमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो सुंदर असं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक 19 मधील मुस्लिम बांधवांकरता या ठिकाणी सुंदर असं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यामध्ये भव्य दिव्य प्रमाणात मुस्लिम बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग दर्शवलेला पाहायला मिळतो। गुजारिश करेंगे कि एक एक करके हम सबकी जितने भी कोशिश बनने सबकी बिल्कुल करेंगे। हमारे तमिल भाई बिल्कुल हमारे विकास हो रहे हैं।
उसके बाद हमारे बतौर नीचे हमारे नेता करेंगे। हमारे जलाल भाई हमारे विकास हमारे सलीम भाई की निर्देश हमारे इमरान भाई करेंगे। संतन भाई की निर्देश जो हमारे नगर से निकाल भाई करेंगे। हमारे अशफाक भाई से डिजाइन से आगे आ जाए। नक्कीच आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व मुस्लिम बांधवांकरता माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांकरता या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव देखील या ठिकाणी केला जात आहे। बाकी नीचे उतरो, थोड़ा नीचे उतरो। स्टेज को थोड़ा सा नीचे उतर जाए। हमारे दोस्त सबसे गुजारिश है कि स्टेज को थोड़ा सा नीचे उतर जाए। हमारे मेहमान बाहर से आए हैं। स्टेज पर थोड़ा सा नीचे हमारे बीच में हमारे माजी विपक्ष नेता और नगर से हमारे नजीमुल्ला भाई हमारे बीच में आ चुके हैं। उनका तहे दिल से शुक्रिया। आपण पाहू शकतो इफ्तार पार्टीला नजीमुल्ला यांचं देखील आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी देखील या इफ्तार पार्टीला भेट दिली आपल्याला पाहायला मिळते। विकास भाई से गुजारिश करेंगे जितने भी हमारे खुशी मेहमान हमारे नजीब भाई हमारे विकास भाई कर रहे हैं। अभी आज छोड़ने वाले हमारे सुरक्षा भाई हमारे विकास भाई करेंगे। हमारे शेख साहब को विकास भाई गुजारिश करेंगे। हमारे शेख साहब को हमारे बीच में हमारे राशि मैडम नम्रता भोसले मैडम हमारे बीच में हाजिर है। उनका भी तहे दिल से शुक्रिया। अरे चलो रे, बाहर चलो रे। ये बच्चे लोग भाग बाहर बच्चे लोग को बाहर कर रहे, बच्चे लोग को बाहर करना पड़ रहा है। हमारे नगर से हमारे विकास भाई करेंगे हाफिज इरशाद की निर्देशन और साथ में हाफिज इलियास का भी हाफिज इरशाद की निर्देशन करेंगे। गुजारिश है कि जिनका काम थोड़ा सा पीछे आ जाए, हमारे कम्युनिटी के हमारे दोस्त सबसे गुजारिश है नीचे आ जाए। तो खुशी मेहमान जो बाहर से आया उनको स्टेज पर रहने थोड़ा सा स्टेज छोड़ दे, स्टेज पे थोड़ा सा स्टेज पे छोड़ दे।
मॅडम घेऊ ना तोपर्यंत शुभम हाँ तो आपके लिए आज खूप आनंदाची गोष्ट आहे का रमजानुल मुबारक महिन्यामध्ये हे आमचा पाक महिना आहे. याच्यात खूप रोजे ठेवले जातात, नमाज कुराणची तिलावत होते आणि याच्यात एक इफ्तार एक असं क्षण असतं का त्याच्यात कुटुंब पूर्ण एकत्रपणे बसतं, वेगवेगळ्या पद्धतीने खाणं, खजूरनी सुरुवात करतं. एक आनंदाचा तो क्षण असतो 30 दिवसाचा. आणि आज आमचा कार्यक्षम कर्तृत्वान माझा मित्र माजी नगरसेवक विकास रेपाळे व त्यांची टीम, अशफाक असेल, आमची ताई असेल, या सर्वांनी मिळून इफ्तारचा एक सामाजिक सलोखा निर्माण करून वारंवार दरवर्षी इथे इफ्तारचा कार्यक्रम ठेवतात. आवर्जून मी आज इथे उपस्थित लावली कारण विकासची जी काम करण्याची पद्धती जातीच्या पलीकडची आहे. जात पात धर्म हे ना कधी लक्षात ठेवता लोकसेवा हेच काम करत आलेले. मी मागील 3 वर्ष एक स्वीकृत नगरसेवक म्हणून आणि 5 वर्ष नगरसेवक म्हणून जातीने जवळून त्याला बघितलंय. असे काम करणारे लोकांना आपल्याला मनोबल वाढवलं पाहिजे, तिथे स्वतःहून जायला पाहिजे. आणि विकास रेपाळे साहेबांना मला शुभेच्छा आहे का अशाच परीने धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना घेऊन जे शिकवण आपली शिंदे साहेबांची आहे, बाळासाहेबांची आहे, 80% समाजकारण 20% राजकारण तेच पुढे घेत जावं. आज आपण बघितलं असेल आमचे सर्व ज्येष्ठ लोक जे लहानपणापासून या परिसरात मी बघतो आज ते त्याला खांद्याला खांदा लावून बरोबरच. शेवटचा इथला काँग्रेसचा कार्यकर्ता मंजूर खत्री होता, तो पण इथं बाजूला दिसतोय तुम्हाला. तर मंजूर पण आज विकासच्या कामाला प्रभावित होऊन त्याच्या बरोबर आलेला आहे. ही त्याची एक पोच पावती आहे. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजानच्या येत्या ईद उल फित्रची आपल्या मार्फत मी शुभेच्छा देत आहे. सर, आज दावती इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या पार्टीमध्ये सहभागी झालेत, काय सांगणार? मला असं वाटतं फक्त मुस्लिमच नाही, आमचे हिंदू बांधव पण आहेत. हजुरी हा असा आमच्या प्रभागातला एक भाग आहे की ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम हे दिवाळी असेल, ईद असेल, होळी असेल, सगळेच सण असे एकत्रितपणे साजरे करतात. एक चांगलं उदाहरण हिंदू मुस्लिम एकतेचं बघायचं असेल तर ते हजुरी हे आहे. नजीबभाई देखील मुंबईत होते, आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. आणि हजुरीमध्ये कायमच जातीय सलोखा राखण्यासाठी ही सगळीच बुजुर्ग मंडळी असतील, आमचे हिंदू बांधव असतील, हे एकमेकाच्या सुखदुःखात सामील होत असतं. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही अडचणीत असता त्यावेळेला सगळ्यात अगोदर हा तुमचा शेजारीच तुमच्यासाठी येत असतो. आणि हे सगळे एकमेकाचे शेजारी आहेत. आम्ही यांच्यामध्ये कायम काम करत असतो. कधीही कुठल्या प्रकारचा जातीय भेदभाव काम करताना मला देखील जाणवत नाही. अगदी घरच्यासारखं वागणूक मुस्लिम बांधवांकडनं देखील दिली जाते. आणि आदरणीय दिघे साहेब असतील, आदरणीय गुरुवर्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, मला असं वाटतं त्यांनी आम्हाला सगळ्यांना हेच सांगितलंय की सगळ्यांना घेऊन पुढे चला. आणि मुस्लिम बांधव हे माझा मुस्लिम बांधवांबद्दल एक सांगायचं, एकदा तुमच्यावर त्यांनी प्रेम केलं की ते तुमच्याकडनं कधी मागे हटत नाही. याचं उदाहरण नजीबभाईंनी देखील मला कायम मदत केलेली आहे. आणि मी कधी अगदी ओपनली सांगायला तयार असतो की माझे मुस्लिम मित्र देखील आहेत, हिंदू मित्र देखील आहेत. आणि ही मुस्लिम समाजातली ही सगळी जी मुलं आहेत, इश्तियाक असतील, इन्साफ असेल, अशफाक असेल, आमचा इसाक असेल, सोनूपाल असेल, किंवा ही सगळीच, आता कोणाची नावं राहिली तर जावेदभाई असतील, ही सगळीच मंडळी ही कायम आमच्या सुखदुःखात सामील असतात. मी अडचणीत असलो तर सगळ्यात अगोदर धावून येणारे असतात. त्यामुळे यांच्यासाठी हा दावत इफ्तार हा एक छोटासा एक क्षण आहे. या क्षणाच्या माध्यमातून आम्हाला एक जातीय सलोख्याचं एक चांगलं उदाहरण संबंध महाराष्ट्रभर द्यायचं आहे. ते देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. तुमच्या माध्यमातून येणाऱ्या ईदच्या सर्वांनाच, हिंदू मुस्लिम सर्वच बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. मॅडम, आज
माझ्या पुढाकाराने या ठिकाणी दावत ए इफ्तार या पार्टीचं आयोजन केले. मोठ्या संख्येने हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव या पार्टीमध्ये सहभागी झाले. काय सांगा? तुम्ही बघितलं असेल की आता हजुरी नाका येथे आपण दावत ए इफ्तार ठेवलेलं आहे आणि यावेळेला पहिल्यांदाच आपण महिलांकरता पण इफ्तारचं अरेंजमेंट वेगळी केलेली आहे. कारण गेल्या वेळीच मी जेव्हा इफ्तारला आली तेव्हा मला कळलं की महिला या घरी स्वयंपाक बनवत आहेत. तर मला असं वाटलं की मी एकटीच का इथे थांबली आहे. सो मला स्वतःला एक महिला असं वाटलं की महिला म्हणून की जेव्हा दावत ए इफ्तार आपण देऊ तर सर्व महिला वर्ग, सगळे लहान मुलं, पुरुष वर्ग सर्वांची इफ्तारी असली पाहिजे. का असं असायला पाहिजे की बघ पुरुष वर्गांची इफ्तारी आणि महिला घरी जेवण बनवतात. तर मग सगळ्यांनाच आज इफ्तारी आपण देण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान असा महिलांकडून प्रतिसाद मिळाला. महिलांना देखील आनंद झाला कारण आजची खरंच त्यांची इफ्तार पार्टी झाली. कारण आज घरी काही बनवायचं नव्हतं, सगळेजण सहकुटुंब म्हणजे आपण हा जो इफ्तार केला हा सहकुटुंबाचा इफ्तार केलेला आहे आणि आपल्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण त्यांचं वेगळं सेक्शन केलंय आणि त्या ठिकाणी त्यांचं अरेंजमेंट केलेली आहे सर्वांची आणि खूप छान असा कार्यक्रम पार पडला. ज्यांनी हा सर्व कार्यक्रम पार पडायला मदत केली ते हजुरी फ्रेंड सर्कलचे सर्व कार्यकर्ते, मग आमचे बुजुर्ग लोक असू दे, सगळेच जण, आमचे इलियासभाई तर आमच्या पाठीशी असतातच, परंतु सगळेच जणांचं मी आभार मानते की हा कार्यक्रम काय फक्त मी आणि विकास रेपाळे साहेब आम्ही दोघांनी अरेंज करून झाला नसता. त्याकरता ज्या काही सर्व म्हणजे मी तुम्हाला सांगते कार्यक्रमाचं अरेंजमेंट करण्यासाठी हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्र येऊन हे सकाळपासून काल 2 दिवसापासून हा सर्वाची छोटी मोठी तयारी करतायत. मग निमंत्रण देणं, प्रत्येकाला सांगणं, कळवणं, येणं, सगळेजण एकत्र मिळून इथे कार्यक्रम आपण करतोय. आता 2 दिवसांनीच रमजान येऊ ठेपलेला आहे आणि हा शेवटचा जो रोजा आहे हा 25वा रोजा, मोठा रोजा असतो त्यांचा, म्हणून आज आपण हा 26 तारखेला या ठिकाणी केलेला आहे आणि या रमजान ईदच्या पण सर्वांना शुभेच्छा देते या माध्यमातून. आणि कायमच शिंदे साहेबांनी या विधानसभा मतदार क्षेत्रात नेहमीच हिंदू मुस्लिम सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही त्यांचेच शिष्य आहोत. त्याच्यामुळे आम्ही कायमस्वरूपी हा जो त्यांची प्रथा आहे ती धर्मवीरांपासून, बाळासाहेबांपासून, आता शिंदे साहेबांपासून आम्ही चालवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. स्थानिक लोकांचा घे बाबा. हा तुमच्याकडे देणार आहे फक्त नेत्या लोकांचा घे. सर तुम्ही पण नेते? मी नाही. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दावत ए इफ्तार या पार्टीचं आयोजन केलेलं आहे. मोठ्या संख्येने हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव सर्व या पार्टीमध्ये सहभागी झाले आहेत. काय सांगाल? आता सगळ्यांनी मराठीत बोलले तर मी जरा आपल्या माणसांसाठी हिंदीत बोलतो. देखिए हर साल की तरह इस साल भी विकास रेपाड़े साहब हो, नम्रता भोसले मैडम हो, इन लोगों ने जो एक प्रथा बना दिया है एक हिंदू मुस्लिम भाईचारे की, और जो जिस तरह से इस पवित्र महीने के लिए इन्होंने जो आज इंतजाम किया है ये देखकर हम लोगों का दिल बाग बाग हो गया. हम लोग खुश हो गए. आज मुल्क में हमारी जिस तरह से जहरीली हवाएं लोग घोलने की कोशिश कर रहे हैं, ऐसे में हमारे थाना नगरी में जो सबक हमारे मुख्यमंत्री साहब विद्यमान थे, शिंदे साहब जो सबक अपने कार्यकर्ताओं को दिया है, वो सबक लेके हम लोग आज ये जो आज आपको माहौल दिख रहा है, इतना बेहतरीन, इतना पुरअमन, इतना खुशगवार माहौल, ऐसे माहौल के लिए जो जिम्मेदार हैं वो हमारे उप मुख्यमंत्री साहब शिंदे साहब हैं. लेकिन उनकी सबक को और उनके लेसन्स को लेकर हम लोग जो कार्यकर्ता बन के जो नीचे उतरे हैं, इसको कायम रखने की जरूरत है. और इस रमजानुल मुबारक के मुबारक महीने में हम तमाम रोजेदारों को शुभकामनाएं देते हैं और जितने हमारे वॉलंटियर्स हैं, जिन्होंने काम किया है, हम उन सब का धन्यवाद करते हैं. इस प्रोग्राम को खूबसूरत बनाने के लिए, इसको कामयाब बनाने के लिए जितने लोगों ने भी मदद की है उन सब का धन्यवाद देते हैं. और अब 5 दिन के बाद ईद है. हम ईद के लिए हम पूरे मुल्क को और पूरे हिंदुस्तान को, पूरे आलम को हम जो है ईद मुबारक पेश करते हैं अभी से एडवांस में, और अपने मुल्क के लिए अमन अमान और शांति की दुआएं करते हैं. बस इसके आगे ये हमारे जो हमारे नेतागण हैं इसी तरह से हिंदुस्तान को कायम दायरे रखे, ये हमारी दुआ है. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे इफ्तारी पार्टीचं. माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या ठिकाणी इफ्तारी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहू शकतो महिलांसाठी सेपरेट अशी या ठिकाणी इफ्तारी पार्टीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात आपण तेही दृश्य पाहणार आहोत या लाईव्हच्या माध्यमातून. थोड़ा तुम लोग ये थोड़ा
ये लड़के जेंट्स बाहर सबको बाहर निकाल जेंट्स बाहर रुको सब बाहर रुको सिर्फ कैमरा वाले बाहर सिर्फ कैमरे अंदर आएंगे बाकी कोई एक्स्ट्रा नहीं आएंगे अंदर आप जन्मदिन में नहीं आए मेरे नक्कीच आपण पाहू शकतो माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि त्यासोबतच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून फक्त पुरुषांसाठी नव्हेच तर या ठिकाणी महिलांसाठी देखील वर्गीकरण करण्यात आलेलं आणि या ठिकाणी देखील सुंदर असं महिलांकडे देखील इफ्तारी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच मुस्लिम बांधवांनी आणि भगिनींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहू शकतो जल्लोषात यामध्ये स्वागत केलं जातं. अगर थैंक यू बोलना है ना सब लोग को बोलो, इन लोगों की मेहनत है. अरे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.